पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गणेश मोरेने ललचावला होता. लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता. त्यावरती सुरेख झेल चंद्रकांत चिकणे यांच्याकडून. देवळी जरा त्वरा करा, आपल्याला आणखीन 4 सामने खेळवायचे आहेत. बॅट्समन नेम गौरव. देवळी संघ आपला एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे. देवळी संघ आता मात्र एक खराब चेंडू, वाईट चेंडू. तेव्हा आता धाव फलक होत आहे चालू. नक्की झेल होतो इथे धरणीला दान. अक्षय याच्याकडून, चेतन याच्याकडून सुटलेला हा झेल. आता मात्र मारण्याचा प्रयत्न नक्कीच. एक चांगला चेंडू. ऋषी आताच्या येत आहेत तब्बल 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. मात्र ऑफ साइडच्या दिशेने फटकावलेला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण, तदवर गेलेला हात चौकार. आणि 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या आहे ती मात्र 9 धावा. यानंतर होणारा पुढील सामना सोनाट वर्सेस केबीसीसी बिरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस उडवला जाईल. मात्र गौरवच्या बॅट मधून एक चांगला फटका. कॅच सुटल्याच्या नंतर नक्कीच एक मोठा फटका येतोय 4 धावेंसाठी. आता मात्र आपटण्याचा प्रयत्न. नो चेंडू. तदवर आलेली ही 1 धावा. आताच्या मात्र 2 धावा. आताच्या मात्र 9+1 11 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडू अखेरीस 11 धावा. मात्र एक साइडला टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडूला दहाडलंय. 4 धावेंसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 1 ओव्हर अखेरीस 15 धावा. 1 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावरती. बॉल विनोद
नक्की जाऊया. दुसरं षटक मात्र घेऊन येतोय तो म्हणजे अक्षय. एका षटका अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 15 धावा. आता मात्र एक चांगला चेंडू हाताळलाय अक्षय याने. निर्धाव चेंडू येतोय आणि धाव संख्या जसेच्या तसे 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अक्षय याचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली आणि इथे मात्र चंद्रकांत पुन्हा एकदा झेल घेताना. एक सुरेख कॅच, एक सुरेख झेल. चंद्रकांत चिकणे अप्रतिम. आणि गौरव बॅक टू द पवेलियन. 9 धावा मारून नक्कीच 15 धावा देवळी संघाकडून. पहिल्या चेंडूवरती नक्कीच अक्षयने एक निर्धाव चेंडू, तदनंतर टाकलेला ललचावणारा चेंडू लेग साईडला मारण्याचा नक्कीच गौरवचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये जास्त वेळ उभा राहिला. 15 सांगितलं 15 3 वेळा सांगितलं त्याला तरी पण तो विचारतो. आता मात्र गारपेटच्या साहाय्याने मारलेला फटका योगेश त्याच्या खाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला मयूर त्याच्या खालती येतोय आणि अक्षय बॅक टू द पवेलियन. नक्कीच सुटला होता, परत पकडला, त्याला गावाची आठवण आली आणि झेल बाद होतोय. मात्र तो अक्षय 4 धावा बनवून बॅक टू द पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो मात्र नवीन फलंदाज नितीन. जरा त्वरा करा देवळी संघ. फास्ट खेळा. आणखीन आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. 4 षटका अखेरीस धाव संख्या. आता मात्र 5वा चेंडू धाव संख्या जाऊन पोहोचते एकेरी धावेने 17 या आकड्यावरती. नितीन याच्या बॅट मधून पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना आणि धाव संख्या आहे ती मात्र 17. अक्षयाचा शेवटचा चेंडू लेग साइडला उचलण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का? नाही. चेंडूला फेकलंय 4 धावेंसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 ऑन बोर्ड. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय. अंतिम षटक, हाणामारीचं षटक, ते मात्र योगेश उर्फ भोऱ्या. लगेच योगेशाचा पहिला चेंडू सचिन यास. बॅटचा लिडिंग एज, वेगेवरती स्वार योगेश उफाळे. पहिल्या चेंडूवरती पहिलाच हादरा देवळी संघाला. सचिन 1 धाव बनवून बॅक टू द पवेलियन. आता मात्र नेक्स्ट बॅट्समन येतोय सतीश पवार. पहिला चेंडू वेगवान चेंडू. जिमचा असर प्लस जिमचाच असर.
नक्कीच पुन्हा एकदा तुषार, योगेश टू सतीश. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. दिनेश त्याच्या खालती येतोय आणि एकेरी धाव. एका धावेवरती नक्कीच समाधान मानतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा योगेश. प्रतिम चेंडू वेगेवरती स्वार होतोय. पुन्हा एकदा योगेश उफाळे. धावसंख्या जसेच्या तसे 22 या आकड्यावरती. आता मात्र फुल टॉस लाईनचा चेंडू होता. चेतन त्याच्या खालती येतोय. एकेरी धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सतीश धावचित. एकेरी धाव. 1 रन करून बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे ती मात्र 23. आता तुझ्या प्लेयरनी ती मॅच लावली तर मी काय इथली बोलू. 1 2 3 4 बॉल. 4 चेंडू अखेरीस. धावसंख्या झाले 23. आता मात्र ऑफसाईडला मारलेला प्रयत्न सार्थक त्याच्या खालती येतोय. फील्डिंग यार फील्डिंग. आणि आताच्या आलेल्या ह्या 2 धावा. बॅटिंगला कोण आलाय पण बॅटिंगला कोण आहे. फलंदाज मनोज. आणि आता नक्कीच 2 धावा. रन त्याने नितीनने मारले. नितीनच्या बॅट मधून आलेल्या ह्या 2 धावा. एक वरिष्ठ खेळाडूला असे 2 रन धावताना बघून खरंच खूप आनंद होतो. आता पुन्हा एकदा अप्रतिम वेग. गणेशला देखील पकडता आला नाही. आताचा एक डिक्लेअर धाव. डिक्लेअर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 25. आताचा एक किती झाले. 26. 27 विन. देवळी संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. हॅलो, यापुढील होणारा सामना देवळी आपला सॉरी कोण आहे रे, सोनाट वर्सेस केबीसीसी बिरवाडी. आपले कर्णधार त्वरित पाठवायचे आहेत. सोनाट आणि केबीसीसी बिरवाडी. सोनाट संघ आणि केबीसीसी बिरवाडी संघ आपले कर्णधार त्वरित पाठवायचे आहेत. सोनाट आणि केबीसीसी बिरवाडी. जाऊया नक्कीच मॅचच्या दिशेने. चालू असलेला सामना बघितलंय, नंतर करू सत्कार. सुभाष उफाळे यांचा इथे आपण स्वागत करूयात. देवळी संघ त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्यायचं आहे.
आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याकडे अजून 4 मॅच खेळवायचे आहेत आणि कळमगाव संघ आपले आघाडीचे फलंदाज जरा त्वरा करा. केबीसीसी बिरवाडी वर्सेस सोनाट आपले कर्णधार त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. इस पहिला षटक मात्र घेऊन येतो तो मात्र राज. या पुढील होणारा सामना केबीसीसी बिरवाडी वर्सेस सोनाट. जाऊया मॅचच्या दिशेने. केबीसीसी बिरवाडी संघ टॉस विन. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. बॅटिंग बॅटिंग किती मारला डिक्लेअर झोन मध्ये जातो. एकेरी धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने धावसंख्या चालू होते. श्री गणेशा होतोय. आता मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लागली आहे. चेतन बॅक टू द डगआउट. एकेरी धाव. एक धाव बनवत नक्कीच चेतन रिटर्न येतोय तंबूच्या आश्रयाला. आता मात्र चेतनची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज जातोय तो मात्र अक्षय. चल चल भाग. नक्कीच जाऊया सामन्याच्या दिशेने. पहिला चेंडूवरती एकेरी धावली. तदनंतर चेतनचा मोठा विकेट नक्कीच राजच्या गळाला लागला. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून एकेरी धाव आली. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावरती. 3 चेंडू 2 धावा. तीन चेंडू अखेरीस 2 धावा. नक्कीच पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने मारलेला चेंडू. चेंडू जातोय सरपटत घसपटत 2 धाव्यांसाठी. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 चेंडू 4 धावा. नक्की सिंगल डबलनी खेळणं गरजेचं आहे आता मात्र कळमगाव संघासाठी. पुन्हा एकदा राज टू अक्षय. मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. एकेरी धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धाव. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते बिन एक बाद 6 धावा. 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जाऊन नक्कीच पोहोचते ती 6 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका येतोय. सिंगल डबल होतोय. काय होतंय बघण्याजोगं राहील. नक्कीच पुन्हा एकदा अक्षय टू राज. आता मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. एकेरी धाव तर नक्कीच आली आहे. एका धावेवरती समाधान मानतोय आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 चेंडू अखेरीस 7 धावा. एक
षटका अखेरीस नक्कीच 7 धावा. आता मात्र 12 चेंडूवरती हवेत त्या मात्र 20 धावा. अरे तुम्ही 26 मारले होते दादा. अरे 26 मारले. या इकडे काउंट करून देतो. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा एक प्लेअर ठेवा. कोण होता? कुठला? नक्कीच मॅचच्या दिशेने. आता मात्र हव्यात त्या 12 चेंडू अखेरीस 20 धावा. अंपायर सामना चालू करून घ्यायचा आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाही. आपल्याकडे लाईट नाही लावलेले आहेत. नक्कीच दुसरं षटक मात्र घेऊन येतो तो मात्र अक्षय. आता मात्र षटक घेऊन येतोय तो मात्र अक्षय. 7 नक्कीच 12 चेंडू अखेरीस धावा हवेत त्या मात्र 20 धावा. मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावसंख्येमध्ये भर पडणं देखील गरजेचं आहे. आता मात्र एक स्लोवर चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न वाईड आणि त्याच्यावरती मिळालेली ही विकेट. धावसंख्या होते ती मात्र 8 धावा. 2 बाद 8 धावा. आता मात्र नौका फलंदाज येतोय तो मात्र तुषार. नक्कीच मॅचच्या दिशेने
सेकंड तुषार टू अक्षय. मात्र लेग साईडला मारलेला मोठा फटका, चेंडूला पाठवलं होतं बाहेरच्या दिशेने. झाडाच्या अडथळ्यामुळे 2 धावा नक्कीच कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 11 चेंडू मध्ये 17 धावांची नक्कीच गरज आहे, ती मात्र कळमगाव संघाला जिंकण्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. अक्षय टू तुषार. फसवा चेंडू अक्षयच्या स्वरूपात. कुठेतरी वेट करून मारण्याचा प्रयत्न केला हवा पाहिजे. दोन चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता. फसवा चेंडू होता. एकेरी धाव नक्कीच कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक डिक्लेअर धाव. एक डिक्लेअर च्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. असं देखील तुषारच्या बॅट मधून मोठे फटके येणं नक्कीच गरजेचं आहे. पुन्हा एकदा फसवा चेंडू. वेट करायला हवा. बॉलचा अंदाज नक्कीच घ्यायला हवा तो मात्र तुषारला. परंतु अक्षय अप्रतिम अशी गोलंदाजी करताना. 4 चेंडू 11 धावा. आता मात्र वाईट +1. 1 धाव. अंपायरचा डिसिजन अंतिम डिसिजन राहील प्लीज. आताच्या नक्कीच 2 धावा. वाईट +1. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. अक्षय प्लीज स्पीडअप घ्या. देवळी संघ एवढा टाइम नाही आपल्याकडे. सचिनदा तुमचा डिसिजन झालेला आहे का? वाईट +1. आताच्या नक्कीच 2 धावा येत आहेत. प्लीज फास्ट करा. मॅच आपल्याला आणखीन संपवायचे आहेत. आता मात्र बॅटची कडा लागते. एकेरी धाव येते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आता मात्र 7 चेंडू 13 धावेची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये जीव आणू शकतो किंवा 1 विकेट नक्कीच कळमगावला बॅकअपला पाठवू शकते. प्लीज त्वरा करा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 12 धावा. 5 चेंडू मध्ये 15 धावा झालेल्या आहेत त्या कळमगाव संघाच्या. नक्कीच एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज आणि त्यावर आलेली ही डिक्लेअर धाव. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 6 चेंडू 11 धावेची गरज.
थोडा स्पीडअप घ्या देवळी संघ, थोडा स्पीडअप घ्या कळमगाव संघ. फायनल आहे का रे? पण टाकली 6 मस्त टाकली. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय तो मात्र गौरव. किती धावा हव्या? आता मात्र शेवटचं षटक गौरव. 6 चेंडूमध्ये तब्बल 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. आता मात्र नो चेंडूवरती आलेली ही एकेरी धाव. पुढील चेंडू नक्कीच फ्री हिटचा चेंडू राहील, त्याच्यावरती मोठा फटका येणं नक्कीच गरजेचं आहे ते मात्र कळमगाव संघासाठी. पुन्हा एकदा गौरव टू गणेश. मात्र डिक्लेअर झोन मध्ये फेकून दिलाय. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू 10 धाव्यांची गरज, 9 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट चेंडू, एक अवांतर धाव आणि धावसंख्या हवी ती मात्र 5 चेंडू 8 धावेची गरज. 5 चेंडू 8 धावा. गौरव टू गणेश. पुन्हा एकदा वाईड +1, मॅच दिली का त्याने? 2 धावा. नो आहे का? नो प्लस आताचे 2 धावा आहेत. ओके, आता नक्कीच 2 धावा मिळत आहेत. या चेंडूवरती नक्कीच फ्री हिट आहे गणेश मोरे यांना. नो चेंडू हाताला, त्यावरती मिळालेली ही फ्री हिट, या फ्री हिटचा नक्कीच फायदा उचलावा लागेल गणेश मोरे यांना. आता मात्र 5 चेंडू 6 धावेची गरज. 5 चेंडू 6 धावा. प्लीज गौरव थोडं त्वरा करा, आपल्याला आणखीन 2 मॅच खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट होईल का? हो नक्कीच 2 धावा. 2 धावेने धाव फलक जात आहे पुढे. धाव संख्या होते ती 23 या आकड्यावरती. आता मात्र पाहिजे त्या 4 चेंडू 4 धावा. चार चेंडू 4 धाव्यांची गरज आहे, ती मात्र कळमगाव संघाला. पुन्हा एकदा गौरव याचा पुढील चेंडू. प्लीज थोडं फास्ट करा. आता मात्र फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. सचिन त्याच्या खालती येतोय, झेल होतोय तो मात्र धरणीला दान. त्यावरती निघालेली ही एकेरी धाव. 2 धावा. 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 25व्या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी हव्यात 3 चेंडू आणि तब्बल 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा 3 चेंडू. नक्कीच सामना रोमांचक राहिलाय. अजून देखील इथून काहीही होऊ शकतं. गणेश मोरे गौरव, हा कॅच नक्कीच होणं गरजेचं होतं ते मात्र देवळी संघासाठी. थोडा फास्ट करा देवळी संघ.
नक्कीच गौरव टू गणेश. 3 चेंडू 2 धावेची गरज. आता मात्र समोर मारण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव नक्कीच मिळते. त्यावरती 1 धाव रनआउट +1 रन. आता मात्र 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. दोन चेंडू 1 धाव. हॅलो. 2 चेंडू 1 धाव. आता मात्र 2 चेंडू 1 धाव. 1 धावेची नक्कीच गरज आहे ती मात्र कळमगाव संघाला. आता मात्र वाईट आणि कळमगाव संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा नक्कीच मॅन ऑफ द मॅच गणेश मोरे. या मॅचचा नक्कीच मॅन ऑफ द मॅच गणेश मोरे.